राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल इथं आयोजित 50व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचं उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आलं। विविध संस्था आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या सहभागाद्वारे हे केवळ विज्ञान प्रदर्शन न राहता विज्ञानाचा उत्सव झाला आहे। या प्रदर्शनाला अनेक विद्यार्थी भेट देणार असल्यानं वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शवणारे हे वादळ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल असा विश्वास राज्यपाल बैस यांनी यावेळी व्यक्त केला। कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, NCERTचे सहसंचालक डॉक्टर श्रीधर श्रीवास्तव, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे व राज्य शैक्षणिक संशोधन व शिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे आदी उपस्थित होते। राज्यपाल बैस म्हणाले की नियमित शिक्षण घेताना विज्ञान विषयात रुची निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळावी यासाठी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे। प्रदर्शनाद्वारे विद्यार्थी आणि बालवैज्ञानिकांच्या सृजनशीलतेला चालना मिळते। विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी शाळांमधून अशा प्रदर्शनाचं आयोजन व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या बळावर राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले। प्रत्येक व्यक्तीत असा गुण असतो आणि इच्छाशक्तीच्या माध्यमातून तो समोर येतो। बालवैज्ञानिकांच्या या प्रदर्शनातूनही अशाच प्रकारे भविष्यातील वैज्ञानिक तयार होतील। त्यांच्या वैज्ञानिक आविष्कारातून नवे पेटंटची नोंद केली जाईल आणि हेच बालवैज्ञानिक राष्ट्राच्या वैज्ञानिक प्रगतीत हातभार लावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। हे बाल विज्ञान प्रदर्शन तंत्रज्ञान आणि खेळणे या विषयावर आधारित आहे। भारतात स्थानिक खेळण्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे। ही खेळणी विज्ञान विषयावर आधारित असल्यास मनोरंजनातून विज्ञानविषयी आकर्षण निर्माण होईल। शाळांमधूनही अशा प्रदर्शनाचं आयोजन झाल्यास विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता वाढीस लागेल। विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातील चांगल्या निर्मितीचे प्रयत्न न थांबवता संशोधनाचे प्रयत्न सुरू ठेवावे असे आवाहन राज्यपाल बैस यांनी केले आहे। पुणे हे संस्कृती आणि शिक्षणाचं केंद्र असल्याचं नमूद करताना डॉक्टर वसंत गोवारीकर, डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर विजय भटकर, डॉक्टर अनिल काकोडकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी वैज्ञानिक क्षेत्रात राज्याचं नाव जगभरात पोहोचवले असे उद्गार राज्यपाल बैस यांनी काढले। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील म्हणाले की मुंबई इथं 1979 आणि 2006 मध्ये पुण्याला हे प्रदर्शन भरवण्याची संधी मिळाली होती। अलीकडच्या काळात आर्थिक प्रगतीसाठी नाविन्यता आणि नवकल्पनांना महत्त्व प्राप्त झाल्यानं अशा प्रदर्शनाचे महत्त्व वाढले आहे। त्यामुळे नव्या शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासावर भर देण्यात आला आहे। प्राथमिक शिक्षणातही विद्यार्थ्यांची शोधक वृत्ती वाढीस लागेल यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे। प्रदर्शनातील वैज्ञानिक आविष्कार अत्यंत उपयुक्त आहेत असं त्यांनी सांगितलं। एक ट्रस्ट तयार करून अशा प्रदर्शनातील चांगल्या निर्मितीला बाजारात आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। शालेय शिक्षण मंत्री केसरकर म्हणाले की नव्या शैक्षणिक धोरणानुसार हे प्रदर्शन महत्त्वाचे आहे। नव्या युगातील गरजा लक्षात घेऊन तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात आपल्याला लक्ष द्यावे लागेल। शिक्षणाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी चांगले तंत्रज्ञान विद्यार्थ्यांसमोर ठेवावे लागेल। या प्रदर्शनातील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक आविष्कारातून शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि त्यातून जगाचे नेतृत्व करणारे विद्यार्थी घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। माझी शाळा सुंदर शाळा अभियान राज्यात राबवले जात असल्याचं त्यांनी सांगितलं।